नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सामंत. आता दोन व्यक्ती ज्यांचे सेम एज आहे, बट एक व्यक्तीमध्ये जास्त एजिंगचे साईन्स दिसतात. तुम्ही नोटीस केलं असेल त्याच्यामध्ये जास्त लाईन्स इकडे तिकडे थोडं सॅगिंग जास्त दिसतं. ॲज दुसरी व्यक्ती तिचं पण सेम एज आहे, बट ती यंग दिसते, त्या एजप्रमाणे बरीच यंग दिसते. सो ह्या केसमध्ये इम्पॉर्टंट आहे तुमची जेनेटिक्स. ओके, ते प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो तुमच्या जीन्समध्ये जर थोडंसं अर्ली प्रीमॅच्युअर एजिंग असेल तर ऑब्व्हियसली थोडंसं एजिंग दिसणारच त्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही दुसऱ्या गोष्टी ज्या तुम्ही एजिंगला डिले करण्यासाठी करू शकता, ह्या पण बरेच लोक करत नाही. सो लाईक रेग्युलर यूज ऑफ सनस्क्रीन, रेग्युलर यूज ऑफ अँटी एजिंग क्रीम्स. खूप लोकांना मिसकन्सेप्शन असतं की अँटी एजिंग जे क्रीम्स किंवा सिरम्स आहेत हे एवढ्या लवकर चालू करायची गरज नाही आहे. मी तर आता फक्त 40 आहे, मी तर आता फक्त मिड 30मध्ये आहे, सो वाय नाव? नो, यू शुड स्टार्ट इन युअर 20s, इन युअर लेट 20sपासूनच तुम्ही हे इन्कॉर्पोरेट केलं पाहिजे अँटी एजिंग. म्हणजे वेन यू रीच 40 ऑर युअर 50, जे एजिंग अ नॉर्मल पेशंट विदाऊट एनी स्किन केअर रेजिम मध्ये जे साईन्स दिसणार, त्या साईन्स तुमच्यामध्ये फार कमी दिसतात. एजिंग इज इनएव्हिटेबल, बट इफ यू कॅन prevent as in if you can delay it or if you can manage it, then why not, right? Everybody likes to look young, everybody likes those compliments की oh you don't look your age. सो थोडेसे एफर्ट्स आपण सुद्धा घेतले पाहिजेत. थोडंसं अँटी एजिंग रेजिम, थोडे प्रोसिजर्स जे ग्लो देतात, जे कोलॅजन सिंथेसिसला बूस्ट करतात, हे आपण वारंवार केले पाहिजेत. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या स्किनकडे लक्ष द्या आणि नीट काळजी घ्या. थँक्यू.